आदिरा चॅलेंजर संघ ज्यांनी कालच्या दिवसामध्ये सुरेख खेळी केली आणि डायनामिक डुओ सुद्धा आपण पाहिलं मागच्या मॅच मध्ये. आदिरा चॅलेंजर्स टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि डायनामिक डुओला आमंत्रण केलंय फलंदाजीसाठी. आपण जर पाहिलं ना तर डायनामिक डुओ मध्ये अभि जाधव आणि संतोष संसारे सलामीसाठी आलेले फलंदाज. कालच्या दिवसामध्ये पाहिलं दोघांनी उत्कृष्ट फलंदाजी केली अभि जाधव आणि संतोष संसारे यांच्या माध्यमातून. वैभव गडावले गुडा असतील तरी कॉमेंट्री कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. जर अभि जाधवने 30 षटकार मारले तर सुनीलजी कदम यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण पारस जाधव स्पीड गन. पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा घेऊन चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये. धावाचा श्री गणेशा धाव फलक आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. थोडासा खराब चेंडू वाईड चेंडू या वाईड अतिरिक्त धावसह धावफलक पुढे सरसावतोय जातो 2 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय पारस जाधव गोलंदाजी मार्क वरती ज्याने कालच्या दिवसामध्ये सुरेख कामगिरी केली तोच पारस जाधव. बस स्पीड गन पुन्हा एकदा वाह काय कमबॅक आपण पाहिलं. दुसरा चेंडू वाईड फेकला त्यानंतर हा चेंडू मधल्या टप्प्यावर उसळी घेतोय. चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता 2 धावा 2 चेंडू. सेम लाईन अँड लेंथ आपण पाहिलं ना तर या खेळाडूची खासियत आहे या गोलंदाजीची खासियत आहे. गुड लेग टप्प्यावरून चेंडू नेहमी उसळी घेतो. मारण्याचा प्रयत्न अभि जाधवचा फसतोय. पारसला खेळणं इतकं सोपं नाही आहे कारण पारस जाधवची ख्याती जर आपण निजामपूर माणगाव तालुक्यामध्ये खूप मोठी आपण पाहतोय. अभि जाधव कोणता जाधव काय सुरेख झेल पकडला जातोय. या बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अभि जाधव तंबूमध्ये परततोय. तर्फे त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना बसण्यासाठी निमंत्रित करतो. पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पार चौका.
आला शॉट चेंडूवर फुल केला, फुल सक्सेसफुल चेंडू पाठवला सरळ बाउंड्री लाईन पलीकडे. त्यानंतर 6वा चेंडू बारसने फेकला, त्याला सुद्धा पाठवला काव करण्याच्या दिशेने चौकारासाठी. त्या 2 चौकारासह धावफलकामध्ये 10 धावा. आता नव्याने आलेला गोलंदाज आपण पाहतोय रितेश मोहिते. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक असेल नक्कीच, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल, पण रितेश मोहिते तितक्याच ताकदीचा गोलंदाज आणि तितक्याच ताकदीचा फलंदाज संतोष संसारे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, अटॅक सक्सेसफुल, चेंडू चाललाय सीमारेषा पार. जाते जाते 14 या आकड्यावरती पुन्हा रितेश मोहिते. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, वाईड चेंडू पंचांच्या माध्यमातून या वाईड अतिरिक्त धावाचा धावफलक पाहतोय आपण 15 या आकड्यावरती. कल्पेश जाधव आणि प्रशांत मोहिते कुठे असतील त्यांनी कमेंट्री कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. रितेश मोहिते आपण पाहतोय तब्बल पहिल्या चेंडूमध्ये 5 धावा खर्ची केल्यात, 1 चौकार आणि वाईडच्या स्वरूपात. दुसरा चेंडू रितेश मोहिते. स्लोअर पल्सचा चेंडू आपण पाहिलं ना, चेंज ऑफ पेस, चेंडू पडल्यानंतर हलकासा स्विंग झाला, पडला आदलतोय लेग बाईटच्या स्वरूपात. 1 धाव प्राप्त केली जाते, या 1 धावेसह धावफलक बदलला जातोय 16 या आकड्यावरती. काय सुरेख कमबॅक पाहिला रितेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्विफ्ट मारल्यानंतर दुसरा चेंडू वाईड फेकल्यानंतर हा तिसरा चेंडू आपण पाहतोय सटिक लाईन आणि लेंथ वरती. पुन्हा एकदा उडवलाय सिद्धेश बडेने आणि बॅक टू बॅकचा सिद्धेश बडेचा तिसरा चौकार. आपण पाहतोय या चौकारासह धावफलक पुढे सरसावतोय जातोय. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं ना तर रूम मारवला, चेंडू खेळून काढलाय लॉंग क्षेत्रामध्ये. साईल तलार पिदत आहे ना ते 1 धाव, या 1 धावासह धावफलक पुढे सरसावतोय जातोय 21 या आकड्यावरती. वैभव 11 संघाचे सगळे खेळाडू आहेत ना, त्यांनी तिथून बाजूला व्हायचंय. वैभव 11 संघाचे खेळाडू सगळ्यांनी बाजूला व्हायचंय तिथून. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट अनसक्सेसफुल. रितेश मोहितेने ओळखले पारखले, कारण पहिल्या चेंडूमध्ये रिव्हर्स स्वीप केल्यानंतर 2 चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केले, तर रितेश मात्र कुठे ना कुठेतरी जगडून ठेवतो संतोष संसारे सारख्या खेळाडूला. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. षटकाचा शेवटचा चेंडू बाकी. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक आहे संतोष संसारे. फुलारलेचा चेंडू खेळून काढले समोरच्या दिशेने, चेंडू हवेमध्ये, साईल तलार चेंडू खाली आणि झेल सुटतो. कुठे ना कुठेतरी मिस जज करताना पाहायला मिळते साईल तलार. झेल सुटल्यानंतर या 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत, या 2 धावासह धावफलक पुढे सरसावतोय जातोय 23 या आकड्यावरती. नक्कीच मित्रांनो, संतोष संसारे सारख्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडलात, हे नक्कीच कुठे ना कुठेतरी दबावामध्ये दिसतोय साईल तलार खेळताना. कारण कालच्या दिवसापासून आपण जर पाहिलं ना या खेळाडूला, तर चांगली कामगिरी करत होता, पण आज वैभव 11 संघाच्या सगळ्या खेळाडूंनी तिथून बाहेर जायचंय. टाकी जवळ जे बसले त्यांनी मागे जायचं थोडं. टाकी जवळ जे खेळाडू बसलेत ना त्यांनी सगळे बाजूला जायचं आहे. बाजूला व्हायचं, स्कूटी काढायची आहे, तिथून गाडी काढायची आहे. गाडी बाजूला काढायची आहे, कृपया सहकार्य करायचं आहे. 2 षटका अखेर आपण धावफलक जर पाहिले ना,
23 या आकड्यावरती. दोन षटका अखेर आपण पाहिलं. पहिला पॉवर प्लेचा षटक, परत दुसरा पॉवर प्लेचा षटक. या दोन पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिद्धेश बडे कडून आपण पाहिलं 3 बॅक टू बॅकचे चौकार आणि त्याच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिले ना तर 23 या आकड्यावरती. रितेश मोहितेच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती जो झेल सुटला त्या झेलच्या मोबदल्यात 2 धावा प्राप्त केल्या आणि अजून एक नमक संधी संतोष संसारेला दिली. सुरेख पद्धतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं ना ज्या गतीने आलाय चेंडू अडवला पण मात्र खराब फेकी प्रेम संसारेकडून आणि या एक धाव प्राप्त केली जाते लेग बाईच्या स्वरूपात. या एक धावाचा धावफलक जर आपण पाहिलं तर 24 या आकड्यावरती. नक्कीच आता मोठा मुकाबला असेल. पारस जाधव, संतोष संसारे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. बॅटची कडा घेऊन चेंडू चालू पॉइंट रिजन मध्ये. खेळाडू राज जाधव तिथे तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. राज जाधवच्या माध्यमातून सुरेख फेकी हे तत्पर. एक धाव प्राप्त केली जाते. या एक धावाचा धावफलक पुढे सरसावतोय 26 या आकड्यावरती. 25 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं ना तर 2 धावा धावल्या गेल्या पण त्यातला एक रन शॉट. सुरेख चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळला आणि अजून एक लेग बाईकच्या स्वरूपात चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. या एक धावाचा धावफलक पुढे सरसावतोय 26 या आकड्यावरती. काय सुरेखरित्या कमबॅक करताना पाहायला मिळतोय पारस जाधव आदिराज चॅलेंजर संघ. सुरेख फटका लंबला गेलून काढलाय. चेंडू खाली साहिल तलार तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण. सुरेख फेकी तत्पर 2 धावा. या 2 धावाचा धावफलक बदलला जातोय 28 या आकड्यावरती. षटकाचे अजूनही 2 चेंडू येणं बाकी. पुन्हा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू पुल करण्याच्या राहात बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट. चेंडू चालला सरळ डिक्लेअर झोनच्या स्वरूपात. एक धावेसाठी एक धावाचा धावफलक पुढे सरसावतो जातोय या 32 या आकड्यावरती.
श्रेयश कोकाटे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो तिसरा चेंडू संतोष संसारेसाठी शॉट सुरेख पद्धतीचा चेंडू गुडलेट स्पॉट वर चेंडू सुई घेतोय चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये प्रणित संसारे सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्षित मैदानामध्ये पाहताना मिळतो आपल्याला या युवा खेळाडूकडून श्रेयश कोकाटे कडून ज्याने कालच्या दिवसामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती तो श्रेयश कोकाटे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती चौथा चेंडू पुन्हा एकदा शॉट चेंडू शॉट अँड पुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार षटकार कडा घेऊन चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी या एक धावेचा धावफलक आपण जर पाहिलं तर 39 या आकड्यावरती तबल मैदानामध्ये आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ झालाय या चौथ्या षटकातला अजूनही एक चेंडू येणं बाकी धावफलक जर पाहिलं आपण तर 39 या आकड्यावरती श्रेयश कोकाटे षटकार वाढल्यानंतर सुरेख कंदक पाहायला मिळते आपल्याला श्रेयश कोकाटेच्या माध्यमातून संतोष संसारे पुन्हा फुलरलेचा चेंडू ऑन साइडला खेळून काढतोय डिक्लेअर झोनच्या स्वरूपात अजून एक धाव प्राप्त केली जाते धाव फरक जर आपण पाहिले ना 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा आपण पाहतो 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं तर 40 या आकड्यावरती आता नव्याने आलेला गोलंदाज साहिल तलार 5वा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो सेकंड वरती सिद्धेश बडे सुरेख साजेदारी आपल्याला दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते सिद्धेश बडे आणि संतोष संसारे सुरेख पद्धतीचा चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू सुरेख झेल पकडला जातो श्रेयश कोकाटेच्या माध्यमातून आणि साहिल तलार पहिल्या चेंडू वरती आपण जर पाहिलं शॉर्ट चेंडूचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही सिद्धेश बडेला लोवर फील्ड टॉस चेंडू काढून घेऊन काढतो ऑन साइडला श्रेयश कोकाटे एक धाव प्राप्त केली जाते जातोय या 41 आकड्यावरती मागचे 2 चेंडू जर आपण पाहिलं तर सुरेख पद्धतीचे चेंडू फेकले गेले पहिल्या चेंडूवरती सिद्धेश बडे सारख्या खेळाडूला तंबू मध्ये परतवलाय आता स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण अनिकेत तर संतोष संसारे संतोष संसारे वारंवार त्याला मला वाटतं जीवदान दिले त्याचा तो पुरेपूर फायदा उचलतो आम्हाला लेफ्ट साइडला मला वाटतं गेम गई ताजम की घर कितना रन 2 रन काय सुरेख पद्धतीचा फटका खेळला होता पण नैसर्गिक अडथळ्यामुळे पाहतोय आपण अनिकेत तब्बल 2 धावा प्राप्त केल्या या 2 धावासह धावफलक वधारला जातोय 43 या आकड्यावरती कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये अनिकेत आपण पाहतो संतोष संसारेची फलंदाजी काय सांगशील या फलंदाजीबद्दल नक्कीच भाई तो आपल्याला सिद्ध करून देतो की मी अजून फुलटा आता चेंडू संतोष संसारेला तुम्ही असे चेंडू टाकू शकत नाही भावेश काय वाटतं पुरेपूर फायदा
षटकार, या षटकारासह धावफलक बदलला जातोय 49 या आकड्यावरती. नक्कीच कुठे ना कुठेतरी संतोष संसारे साईकेंडावरती आल्यानंतर साहिल तलार धावामध्ये दिसतोय. नक्कीच बघूया परत एकदा. प्रेशर प्रेशर साहिल प्रेशर घेतलेला मोठा खेळाडू आहे भावेश. साहिलला प्रेशर नक्कीच असणार कारण की हा अजून यंग खेळाडू आहे. काय वाटतं भावेश किती फटके मारू शकतो संतोष संसारे? नक्कीच अनिकेत प्रेशर आपल्याला स्पष्ट दिसतोय. या फुलटॉस नंतर वाईट चेंडू येतोय. अजून एक अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धावेसह धावफलक आपण पाहतोय 51 या आकड्यावरती. नक्कीच अनिकेत कुठे ना कुठेतरी प्रेशर असणार कारण संतोष संसारे सारखा फलंदाज जर स्ट्राईक गेट वरती असेल आणि अशा प्रकारचे फटके खेळत असतील तर युवा खेळाडू नक्कीच दडपणाखाली दिसेल. त्याचबरोबर आपण पाहिलं ना अनिकेत बॅक टू बॅकचे 2 वाईड चेंडू त्या षटकानंतर. अजून एक चेंडू ऑन साईडला खेळून काढतो सुरेश कोकाडे तिथे तैनात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती संतोष संसारे योगेश कदमच्या माध्यमातून या 2 धावा प्राप्त केल्या जातात. या 2 धावांचा धावफलक वधारला जातोय 53 या आकड्यावरती. भावेश संतोष मारू शकतो तर अपोजिट टीम मध्ये स्वतः छोटा बंधू म्हणजे प्रणित दादा संसारे कोसेगावचा रिषभ पण म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्याकडे पण मोठे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. भावेश काय वाटतंय तुला? नक्कीच अनिकेत सुरेख पद्धतीचा पुन्हा एकदा साईडला खेळून काढलाय. चेंडू अजून एक जातोय ऑन साईडला. षटकार, या षटकार गेल्या वर्षी मला वाटतं मराठी सायकल मध्ये खेळत असताना प्रणित चौधरी हा संयमी खेळाडू आहे भावेश. तो सामना लास्ट पर्यंत घेऊन जातो आणि लास्ट पर्यंत आपल्या संघाला विजयी करून देतो कारण की त्याच्याकडे माइंड फ्रेश आहे तो. कारण की एसटी रक्षक असल्यामुळे त्याला कुठला खेळाडू काय करू शकतो आणि काय गोलंदाज करू शकतो ते त्याला बरोबर माहिती आहे भावेश. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकर लवकर. श्रीशा लेजंड्स आणि राया सुपरस्टार संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. श्रीशा लेजंड्स आणि राया सुपरस्टार संघाच्या राया सुपरस्टार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकी येतात. नाणेफेकी कोण नाणेफेकी करणार आहेत ते तुझ्या आता कामेरकर नाणेफेकीसाठी होतं. वाह, काय स्ट्रॅटेजी पाहायला मिळते आपल्याला. आदिराज चॅलेंजर संघाकडून स्वतः प्रणित संसारे मागे राहतोय आणि पारस जाधव आणि रितेश मोहिते सलामीसाठी. आपण पाहतो आगली वेगळी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते आदिराज चॅलेंजर संघाकडून. नक्कीच ही किती उपयुक्ती ठरते हे पाहण्याजोगे आहे.
नाणेफेकी होत आहे श्री शालेय वर्सेस राया सुपरस्टार मध्ये. फोटो घे मावा फोटो घे. गोलंदाजी नाणेफेकी होत आहे भाई नाणेफेकी होत आहे बघूया कोण मागतं. श्रीशालेय काटा मागितला आणि टॉस विन जिंकलेला राया सुपरस्टार संघ. राया सुपरस्टार संघ आपला निर्णय सांगायचा आहे. सॉरी श्रीशालेय फिल्डिंग घेतोय क्षेत्ररक्षण घेतलेला. काय रणनीती असेल राया सुपरस्टार संघाला हरवण्याची. वरती गोलंदाजीवर पार्वत जाधव मानगाव तालुक्यामध्ये नावाजलेला गोलंदाज म्हणून त्याची खासियत आहे. आणि परत एकदा लेफ्ट साईडला कटवलेला बघा. एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्नात दुसरी धाव पण पूर्ण. 3 धाव मला वाटतं तिसऱ्या धावच्या प्रयत्नात तिसरी धाव पण पूर्ण. गचाळ ते रक्षण झाले होतो बघा. परत एकदा काय वाटतंय तुला स्वतः गोलंदाजी करून परत एकदा फलंदाजीसाठी येऊन आपले मोठे पटके मारून दाखवतो तो पारस जाधव. नक्कीच अडगत आपण जर पाहिली ना आदिराज चॅलेंजरची स्ट्रॅटेजी तर प्रणित संसारे फलंदाजीसाठी आला नाहीये म्हणून संतोष संसारे सुद्धा गोलंदाजीसाठी आले नाही. नव्याने आलेला गोलंदाज अथर्व लाड आणि याच्यावरती बॅक टू बॅक 3 हल्ले चढवले पारस जाधवने आणि त्याच्या मदतीने धावफलक जर पाहिलं ना तर 13 या आकड्यावरती कुठे ना कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय अथर्व लाड. अजूनही आपण जर पाहिलं ना आणि तर आदिराज चॅलेंजर संघ फ्रंट फुटवर पाहायला मिळतोय या 4 श्रेणी दरम्यान. नक्कीच भावेश प्रणितला माहिती आहे मी जर मागे राहिलो तर मी मोठे पटके मारू शकतो कारण की त्याच्याकडे क्षमता आहे. भावेश जो कुठलाही सामना कुठेही फिरू शकतो. स्वतःला मागे ठेवलं आणि मला वाटतं पारसला पुढे ढकललं. काय वाटतं रणनीती कशी वाटत असेल तुला. नक्कीच रणनीती ही पाहण्याजोगं मॅच संपल्यानंतर आपल्याला समजेलच या रणनीतीचा उपयोग. पण डान्सिंग ग्राउंड मध्ये विकेट खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा शॉट चेंडू शॉट अँड टू चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये दणदणीत चौकार. या 4 धावांचा धावफलक वकारला जातो. दिवसामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये सगळ्यात जास्त धावा अथर्व लाड लावल्या त्या म्हणजे 18 धावा. बहुतेकच भावेल कारण की काल आपण पाहत होतो 10 किंवा 12 रन होत होते. आता या मॅच मध्ये अथर्व लाडला तुटून पडले अथर्व लाडवर आणि 18 धावा मारल्या. त्या संघाची वार्षिक संख्या 18 या आकड्यावरती आपण जर पाहिलं ना तर पारितोषिकांची बहुसात आपण जर पाहिलं तर प्रकाशजी कदम यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आणि चौकारासाठी तब्बल 50 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो नव्याने आलेला गोलंदाज संतोष संसारे. वाह 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 सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव. पण धावा मिळतील फक्त 2 आणि 2 आणि 2 या फटक्याला. आपण आणि जर पाहिलं ना तर काय बेतवा स्ट्रोक होता पण नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू चाललाय फक्त 2 धावेसाठी. या 2 धावासह धावफलक वापरला जातोय 20 या आकड्यावरती. या शॉट बघितल्यानंतर भावेश मला प्रदीप पाटीलची आठवण आली. नो लुक शॉट मारतो ना तसाच शॉट होता. पण बघूया परत एकदा संतोष संसारे परत एकदा बॅक साइडला कटवलाय. गेंद गई शाहजहान की घर मेरे को लग रहा कितना तो 6 रन केले भावेश.
जर पाहिलं ना अनिकेत तर मागच्या चेंडूवरती तो अटेम्प्ट केला पण तो चेंडू गेला डिक्लेअर झोनच्या स्वरूपात 2 धावेसाठी आणि पुन्हा एकदा तोच फटका खेळला पण हा चेंडू मात्र पाठवलाय सरळ लॉंग अँड स्ट्रॉंग सीमारेषा पार षटकार. नक्कीच भावेश, कारण की मला वाटतं प्रणीत स्वतः मागे राहिला आणि पारसवर विश्वास दाखवला. पारस विश्वासावर उतरून दाखवतोय, मोठे मोठे पटके मारतोय. भावेश काय वाटतं तुला स्ट्रॅटर्जी प्रणीत संसारीची एकदम चांगली असेल मला असं वाटतंय? नक्कीच अनिकेत आपण जी स्ट्रॅटर्जी पाहिली प्रणीत संसाराची ती उपयुक्ती ठरते. पुन्हा या शॉट आणि पुल चेंडू चाललाय अजून एक तल्लबित चौकार. या चौकाराचा धाव आकड्यावरती हल्ल्यावर हल्ला पारस जाधवच्या माध्यमातून. वा 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 ऑन साइडला चेंडू चाललाय 1 बाउन्स अजून एक चौकार. धाव कपडा वाहतोय चेंज ऑफ पेस बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय एसटी रक्षक सिद्धेश बडेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता या षटकामधला पहिला निर्धाव चेंडू. मला वाटतं संतोष संसारीला पारस जाधवने टार्गेट केलेलं आहे, मोठे पटके मारतोय तो. परत एकदा 10-12 मला तर घेऊ संतोष संसारी परत एकदा समोरच्या दिशेने मारले. बघूया मला वाटतंय कोणी खेळाडू नाहीये, किती धावा, चांगला क्षेत्ररक्षण योग्य कदमच्या स्वरूपात. 2 धावेवर समाधान गचाड थ्रो गेले पण 2 धावेवर समाधान मानले होते पारस जाधव यांनी. ओव्हरीच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली होती किती 36 धावा. चांगली फलंदाजी करतो तो पारस जाधव. 36 धावा 36. काय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धाव फलक पाहिलं 2 षटका अखेर 36 धावा. सुरेख फलंदाजी पारस जाधव आणि रितेश मोहितेच्या माध्यमातून तब्बल 36 धावांची साझेदारी इथे पाहायला मिळते. 36 धावा धाव फलकावर. आता जर समीकरण आपण पाहिलं ना तर फक्त 18 चेंडू मध्ये फक्त 24 धावांची गरज. पहिल्याच 2 षटकामध्ये अनिकेत तब्बल 36 धावा कुठल्या गेल्या पारस जाधव आणि रितेशच्या माध्यमातून. आता आपण पाहतो नवीन आलेला गोलंदाजी मार्क वरती आबी जाधव. कटरपतीचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातो डिक्लेअर झोन मध्ये. या 1 धावेसह धाव पुढे सरसावतोय जातोय 37 या आकड्यावरती. अजूनही इथूनही कमबॅक करू शकतो डायनामिक डुओ संघ आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे. कारण गोलंदाजीमध्ये पाहिलं ना आपण अनिकेत तर अभि जाधव स्वतः संतोष संसारे आहे. नक्कीच भावेश फिरकीचा जादूगर म्हटला जातो तो अभि जाधव. परत एकदा बघूया स्ट्राईकला तो रितेश मारलेला बघूया जेलच्या खाली ताजी कदम जेल घेण्याच्या प्रयत्नात एकदा पूर्ण दुसरे धाव पण पूर्ण बघूया दुसरे धाव पण आणि गाचाड तेच रक्षक 3 धावा पूर्ण. नक्कीच अनिकेत या 3 धावाचा धाव पाहिलं ना आपण तर 40 धावा. नुसते मोठे फटके खेळत नाहीयेत तर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पारस जाधव आणि रितेश मोहितेच्या माध्यमातून या दोघांची साझेदारी जर आपण पाहिली ना तर तब्बल 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच भावेश मला वाटते खराब चेंडूवर समाचार घेतात आणि चांगल्या चेंडूवर 1-2 रन घेतात. चांगलं खेळवृत्ती दाखवतात तो रितेश आणि पारस. काय भावेश तो वाटतं? पुन्हा शॉर्ट चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय सक्षम समजिस्कर याच्या हाता. नंतर स्वतः कर्णधार प्रणीत संसारे आपल्याला पाहायला मिळतोय.
आता इथून फक्त आपल्याला गेम बघावं लागेल भावेश. काय स्ट्रॅटेजी असेल ती प्रणित संसारीची. पारसने तर आपलं काम पार पाडून गेलेलं आता आलेलं आहे तर स्वतः कर्णधार म्हणजे प्रणित दादा संसारे. बघा अभि हा रिवर्स अटॅक एक धाव एकच धावेवर मला वाटतं डिक्लेअरच्या स्वरूपात. पण या भर उन्हामध्ये पंतांचं काम पार पाडतात भावेश. इरफानभाई परदेशी आणि सुजित डिगे उन्हाचा वाढता प्रभाव बघून या एक धावासह धावफलक वाधारला जातोय 41 या आकड्यावरती. पुन्हा शॉट ऑफ लेन पिझ्झा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू चालला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. या एक धावासह धावफलक पुढे सरसावतोय जातोय या 42 या आकड्यावरती. कुठे ना कुठेतरी अनिकेत डायनलकडून सुद्धा आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. नक्की भावेश मगाशीच मी उल्लेख केला की अभि जाधव हा फिरकीचा गोलंदाज आहे. त्याच्याकडे दोन्ही व्हेरिएशन आहे भावेश. चांगला आपल्याला कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी अभि जाधव. बघूया परत एकदा. नक्कीच अनिकेत आपण जर पाहिलं ना याच्या गोलंदाजीमध्ये खूप सारे व्हेरिएशन्स आहेत. लेग कटर टाकतो ऑफ कटर टाकतो चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळेल. गतीने सुद्धा चेंडू फेकतो. एक पूर्ण पॅकेज आपल्याला पाहायला मिळतो अभि जाधवच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट अनसक्सेसफुल. संतोष संसारे सुद्धा एसटी रक्षक चूक करतोय बाईकच्या स्वरूपात. एक धाव या एक धावासह धावफलक पाहतोय 43 या आकड्यावरती. 3 षटका अखेर आपण धावफलक पाहतोय 43 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे आणि इथून कुठे ना कुठेतरी कमबॅक करावा लागेल डायनामिक डुओ संघाला आणि ते होऊ शकतं कारण संतोष संसारे आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच भावेश पण बोलायला गेला तर रितेश मोहिते आणि प्रणित संसारे अजून क्रीजवर आहेत. काहीही होऊ शकतो. क्रिकेट आहे. क्रिकेट हा निश्चितच केलं भावेश. काही होऊ शकतो. एक गेम लास्ट एक गेम पर्यंत आपण एक चेंडू पर्यंत आपण गेम बघू शकतो. ऑफ साईडला कटर आहे बघूया. 1 बाउंड चौकार. काय बोललो होतो भावेश मी तुला. रितेश अजून तर 11 चेंडू मध्ये फक्त 13 धावांची गरज आहे आणि सेट बल्लेबाज आपण पाहतोय मैदानावरती रितेश मोहिते जो सलामीसाठी फलंदाज आलेला आहे अजूनही मैदानावरती तैनात आहे आणि नॉन सायकेंडला पाहतोय प्रणित संसारे. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. या एक धावासह धावफलक पुढे सरसावतोय जातोय 48 या आकड्यावरती. अजूनही मॅच ऑन आहे. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला खेळून काढतोय. डीप मध्ये खेळाडू आहे जयेश रणपिसे. फेकीत करण्यात तत्पर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावासह धावफलक वाढवला जातोय या 50 या आकड्यावरती. पुढे एकदा संतोष संसारे रितेश मोहिते. वाह अजून एक फटका कव्हर क्षेत्रामध्ये सुरक्षा रक्षण अभि जाधवच्या माध्यमातून थोडंसं फंबल होतोय. फेकी येण्या तत्पर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावासह धावफलक पुढे सरसावतोय जातोय या 52 या आकड्यावरती. आपण पाहतोय या सुरेख फलंदाजी रितेश मोहितेच्या माध्यमातून. चेंज ऑफ पेस कमी गतीने फेकलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. षटकाचा शेवटचा चेंडू येणं बाकी आणि समीकरण जर आपण पाहिलं तर 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. पुन्हा यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतो आपण. सुरेख एफर्ट पाहायला मिळतो आपल्याला साहिल तलारच्या माध्यमातून आणि साहिल तलारच्या जोरावरती या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावासह धावफलक वाढवला जातोय 54 या आकड्यावरती. समीकरण जर आपण पाहतोय तर 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. जे एफर्ट टाकलेला साहिल तलारने सुरेख एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख डाईव्ह आपल्याला पाहायला मिळाला.
त्या डाईव्हच्या जोरावर 2 धावा प्राप्त केल्या. धावफलक पाहतोय आपण 54. या इनिंग मधला शेवटचा षटक बाकी, 5वा षटक. यांना एक षटक आपण पाहतोय. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे अभिरा चॅलेंजर संघाला आणि 6 चेंडू 6 धावा. सेकंड वरती आपण पाहतोय प्रणित संसारे सारखा दिग्गज खेळाडू, एक मोठा खेळाडू. याला चेंडू शॉर्ट ऑफ लेन पंचा चेंडू बॅटची कडा घेऊन चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. या एक धावासह धावफलक पुढे सरसावतो जातोय. 55 या आकड्यावरती अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडू 5 धावा सक्षम. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन पंचा चेंडू पुल करतोय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोनच्या स्वरूपात 2 धावेसाठी. या 2 धावासह धावफलक पुढे सरसावतो जातो. 57 या आकड्यावरती जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. पुन्हा एकदा नो चेंडू, खराब चेंडू. आणि इथे आभिरा चॅलेंजर संघ विजय
अथर्व लाड जरा कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आपल्याला बोलवत आहेत